जे MCQ आहे ते ITP ची MCQ आहे. तुम्हाला 30 ते 40 सेकंद दिले जातील आन्सर करण्यासाठी. त्यामध्ये तुम्हाला आन्सर करायचं आहे, त्यानंतर मी एक्सप्लेन करेल. क्लियर? नाउ लेट्स हॅव अ फर्स्ट इन महाराष्ट्र for ITP spread over more than 200 hectares, permissible FSI for sellable residential plot is without premium charges. विदाउट प्रीमियम चार्जेस. काय आन्सर असायला पाहिजे? फास्ट. एक्झॅक्टली विदाउट प्रीमियम चार्जेस हा वन आन्सर आहे. जर का ITPच्या ओल्ड रूल नुसार कदाचित आन्सर वेगळं राहिलं असतं. आता आपल्याला त्यामध्ये जायचं नाहीये, कारण काय की 2000 ते 5000 पर्यंत जर का असेल, सॉरी 200 ते 500 पर्यंत जर का असेल ITP, तर त्यासाठी जो काही परमिसिबल FSI होता विदाउट प्रीमियम चार्जेस हा वेगळा होता. पण आत्ताच्या केसमध्ये सगळ्यांसाठी प्रीमियम चार्जेस तो एकच ठेवलाय. ज्या केसमध्ये आता 1 आहे, जर का तुम्ही प्लस एक्स्ट्रा 10% प्रीमियम पे करत असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला 100% म्हणजे 1 मिळेल, पण त्या केसमध्ये मग तो 2 होऊन जाईल. ओके. पण सध्याच्या केसमध्ये त्यांनी विदाउट प्रीमियम चार्जेस म्हटलंय, म्हणून ऑप्शन 1 इज करेक्ट. ओके. सेकंड, the minimum requirement of the contiguous land excluding forest, river, creek etc by the development of an integrated township project in Maharashtra is. बघा, तुम्हाला तुमचे क्वेश्चन मोजायचे आहे. टोटल क्वेश्चन किती आहे त्यापैकी तुम्ही किती बरोबर आन्सर दिले आहे. स्वतःशी इमानदारी ठेवा. मला सांगायची गरज नाही, किंवा तुम्ही कमेंट करू शकता एवढे बरोबर आले ॲट द लास्ट, किंवा तशा पद्धतीने तुम्हाला स्वतःसाठी तरी आपलं किती असेसमेंट तुम्ही सेल्फ असेसमेंट करू शकता या पर्टिक्युलर प्रोसेसने. क्लियर? सो ऑब्व्हियसली यासाठी आन्सर जे आहे ते 40 हेक्टर करेक्ट आहे. म्हणजे साधारणतः अनब्रोकन कॉन्टिज्युअस जे लँड आहे ही 40 हेक्टर असणं गरजेचं आहे. जर का ती क्रीक, रिव्हर, नाला मधून जर का 2 तुकडे होत असेल किंवा भाग होत असेल, तर त्या केसमध्ये प्रोजेक्ट प्रॉपरने स्वखर्चाने त्याला तशा पद्धतीने कनेक्ट करायला पाहिजे. क्लियर? नाउ नेक्स्ट, if it falls within the jurisdiction of more than one of the rights, then such a case can directives at the time of location clearance. चलो कम ऑन फास्ट. एकदम सिंपल आहे. जर का एक पेक्षा जास्त ITP मध्ये येत असेल तर काय करायचं आहे, सॉरी ऑथॉरिटी मध्ये येत असेल तर काय होणार. ओके. तर त्या केसमध्ये काय होतं, स्टेट गव्हर्नमेंट डायरेक्टिव्ह देतं की त्या केसमध्ये कोणती ऑथॉरिटी किंवा कोणती जी काही ऑथॉरिटी असेल ती लोकेशन क्लिअरन्स देणार, हे ठरवण्याचं काम कोणाचं आहे, स्टेट गव्हर्नमेंटचं आहे. मी तुम्हाला एक्झाम्पल पण दिलं होतं PCMC PMCचं. तर हे ठरवण्याचं काम कोणाचं असते, स्टेट गव्हर्नमेंटचं असते. क्लिअर? नेक्स्ट, फोर्थ, लेटर ऑफ इंटेंट इश्यू फ्रॉम. लेटर ऑफ इंटेंट कोण इश्यू करून देतं? जॉईंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर, कलेक्टर, स्टेट गव्हर्नमेंट, किंवा यापैकी कुणी नाही. ओके. सो ऑब्व्हियसली कोण करून देतं, कलेक्टर. सो ऑप्शन बी हे करेक्ट आहे. लेटर ऑफ इंटेंट इश्यू केलं जातं लोकेशन क्लिअरन्सच्या बेसिसवर, आणि लेटर ऑफ इंटेंट कोण करून देणार, तर कलेक्टर क्लिअर करून देणार. ओके. नेक्स्ट, एव्हरी लेटर ऑफ इंटेंट शाल रिमेन इन द फोर्स फॉर पिरियड ऑफ. प्रत्येक लेटर ऑफ इंटेंट हे किती वर्षासाठी व्हॅलिड असू शकतं, कारण याच्या लेटर ऑफ इंटेंट नंतर मास्टर लेआउट प्लॅन सँक्शन करून घेणं गरजेचं आहे. जर का मास्टर लेआउट प्लॅन त्या पर्टिक्युलर काळापर्यंत जर का सँक्शन होत नसेल तर मग ते लेटर ऑफ इंटेंट लॅप्स होऊन जातं.
सो ऑब्विसली किती 2 years इज द करेक्ट आन्सर. इन केस ऑफ एक्सटेन्शन द्यायची गरज पडली तर ते लेटर ऑफ इंटेंट पुन्हा 2 वर्ष एक्सटेंड केलं जाऊ शकतं. क्लिअर? म्हणजे पुढे प्लस 2 वर्ष पुढे एक्सटेन्शन त्याला दिलं जाऊ शकतं. क्लिअर? नेक्स्ट 6th. In Maharashtra, for the ITP, the area falling in industrial zone required to pay किती प्रीमियम पे करावं लागेल जर का इंडस्ट्रियल झोन मध्ये असेल तर? किती % पे करावं लागेल? 15, 8, 10 ॲज पर द प्रोजेक्ट प्रपोनंट. किती % पे करावं लागेल जर का इंडस्ट्रियल मध्ये असेल तर? बघा 15% कोणासाठी आहे? अफॉरेस्टेशन झोन साठी आहे, जे की डीपी आणि आरपी मध्ये असेल. 8% कोणासाठी आहे? इंडस्ट्रियल साठी आहे. 10% कोणासाठी आहे? जो की ESZ किंवा CRZ च्या केसमध्ये वगैरे असतो, त्या केसमध्ये त्याला पे करावं लागेल. आता इथे काय म्हटलंय त्यांनी की 8% ही करेक्ट आन्सर असणार, कारण इंडस्ट्रियल विचारलंय म्हणून इथे 8% येणार. क्लिअर? सो 8% पे करणं गरजेचं आहे. नेक्स्ट 7. इन महाराष्ट्र फॉर द ITP द एरिया फॉलिंग इन महाबळेश्वर रिक्वायर्ड टू पे. जर का महाबळेश्वरच्या एरियामध्ये जर का तशा पद्धतीने ITP घेतली जाणार असेल तर किती द्यावं लागेल? महाबळेश्वर म्हणजे ऑब्विसली महाबळेश्वरच्या इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये तर घेतली जाणार नाही, त्याच्या बफर झोन मध्येच घ्यावी लागेल. जर का तिथे घेतली गेली तर किती प्रीमियम पे करावं लागेल? ओके, आधीच मी सांगितलं म्हणजे का ऍग्रिकल्चर आहे, सोबतच नो डेव्हलपमेंट असेल, नो डेव्हलपमेंट झोन असेल, अफॉरेस्टेशन झोन जी की DPRP मध्ये दाखवलेलं असेल त्या केसमध्ये 15%, इंडस्ट्रियल साठी 8%, किंवा इकोसेन्सिटिव्ह झोन आहे, CRZ आहे, ऍग्रिकल्चर आहे, नो डेव्हलपमेंट असेल तर त्या केसमध्ये 10. तर इथे त्यांनी महाबळेश्वर ऑब्विसली ESZ च्या केसमध्ये येतो, त्यामुळे 10% एवढं प्रीमियम पे करावं लागेल. हे प्रीमियम पे करताना सुद्धा याच्या कंडिशन्स असतात बरं. 10%, 10% आणि 20%. बरोबर आहे? आणि उरलेल्या 60चे 4 तुकडे जे की LPR च्या बेसिसवर रेट ऑफ इंटरेस्ट प्रोव्हाइड केला जातो, लँडिंग प्रीमियम रेट. चला 8. Under ITP, if it is found that construction of the plinth is not as per the building permission sanction, just said officer shall reject the such a plinth certificate, demolish the said plinth, revise the plan sanction according to the change. क्लिअर? बरोबर आहे? बघा तो काय करणार, एकतर तो रिजेक्ट करेल प्रिंट सर्टिफिकेट, किंवा डिमॉलिश करून घेईल, किंवा रिवाइज करायला सांगेल प्रोजेक्ट प्रपोनंटला की बाबा रे ऍज पर द न्यू प्लॅनिंग तुम्ही रिवाइज करून घ्या. सो ऑब्विसली डी इज करेक्ट. केसमध्ये DA करेक्ट आहे. ओके, DA करेक्ट आहे. इन ITP ऍडिशनल FSI ऑन द पेमेंट ऑफ प्रीमियम चार्जेस किती असतो? ऍव्हरेज लँड रेटच्या किती तुम्हाला पे करावा लागतो? किती पे करावा लागेल ऍडिशनल FSI साठी, जो की 100% म्हणजे डबल दिला जात असतो. 100% दिला जातो किंवा डबल FSI दिला जातो, त्यासाठी किती प्रीमियम पे करायची गरज आहे? 15%, 10%, 8% की 12%?
ओके, ऑब्व्हियसली किती 10% एवढा चार्ज पे करावा लागेल. किती 10% एवढा चार्ज पे करावा लागेल, ज्यावर तुम्हाला ऍडिशनल FSI 100% म्हणजेच 1 पुन्हा दिला जाईल. 10 in ITP where in prevailing DCR of the respective authority for the maximum height of building is not mentioned in such a maximum height shall be allowed subjected to the provision of. ITP मध्ये किंवा UDCPR मध्ये कोणत्याही पद्धतीचं मॅक्झिमम हाईटचं प्रोव्हिजन्स दिलेलं नाहीये, त्या केसमध्ये मॅक्झिमम हाईटच्या संदर्भात कोणते प्रोव्हिजन्स आपण अप्लाय करायला पाहिजे. MRTP ऍक्टच्या अंतर्गत, म्युनिसिपल ऍक्टच्या अंतर्गत, महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन अँड लाईफ सेफ्टी मेजरच्या अंतर्गत की RTIच्या अंतर्गत. सिंपल आहे, खूप सिंपल आहे. आय होप की आउट ऑफ आउट क्लिअर येईल. आउट ऑफ आउट आन्सर मिळणं गरजेचं आहे. ओके, सो पुन्हा एकदा सांगतोय, MRTP ऍक्ट मध्ये कोणत्याही पद्धतीचं हाईटचं प्रोव्हिजन्स दिलेलं नाहीये. सिमिलरली म्युनिसिपल ऍक्ट मध्ये नाही. जर का स्पेशल बिल्डिंगच्या केसमध्ये असेल तर त्या केसमध्ये हाईटच्या संदर्भात तुम्हाला NOCs घ्यावी लागेल. महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन अँड लाईफ सेफ्टी मेजर्स ऍक्ट 2006 च्या अंतर्गत. म्हणजे कोणत्याही केसमध्ये हाईट ऑफ बिल्डिंग जे काही डिसिजन घ्यावे लागेल ते विथ रिस्पेक्ट टू प्रोव्हिजन्स ऑफ फायर सेफ्टी नुसार घ्यावे लागेल. म्हणून ऑप्शन सी हे करेक्ट आहे. क्लियर. 11 rating from GRIA is related to tourism rating, green rating for integrated habitat assessment, lodging rating, none of the above. Obviously GRIA रेटिंग म्हणजेच काय? इट्स अ ग्रीन रेटिंग फॉर इंटिग्रेट हॅबिटेट असेसमेंट. सो ऑप्शन बी ए करेक्ट येणार. ऑप्शन बी ए करेक्ट येणार. 12 द डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग महाराष्ट्र स्टेट on the request of project proponent whether notification official gazette may grant, add or delete any area blank the total area under the locational clearance. Not exceeding 25%, not exceeding 50%, exceeding 50%, none of the above. Come on fast. ओके, एक्झॅक्टली ऑप्शन बी इज करेक्ट. त्यामध्ये काय आहे की नॉट एक्सिडिंग 50%. तो 50% पेक्षा जास्त एरिया ऍड करू शकत नाही किंवा डिलीट पण करू शकत नाही. अजून एक गोष्ट, जो काही डिलीट झालेला एरिया आहे आणि जो काही उरलेला असेल तो तुम्हाला 40 हेक्टर पेक्षा कमी नसायला पाहिजे. ओके, काल व्यवस्थित समजून सांगितलं होतं. नेक्स्ट 13 under the ITP premium charges interest for installment are applied as per. कोणत्या कंडिशन नुसार रेट ऑफ इंटरेस्ट हा अप्लाय केला जातो? annual statement rate, prime lending rate, as per IGR, as per the state government. लेट्स सी, त्यांनी इंटरेस्ट विचारला आहे, त्यामुळे डोक्यात फिट करून ठेवा. IGR मध्ये कुठेही इंटरेस्ट नाही, ASR मध्ये कुठेही इंटरेस्ट नाही, गव्हर्नमेंटचा ITP मध्ये कुठेही इंटरेस्ट दाखवलेला नाही. रेट ऑफ इंटरेस्ट म्हणताय, जो प्रीमियम पे करायचा आहे ना 60% जो असतो, म्हणजे प्रीमियम जो पे केला जातो 20% बरोबर आहे. कधी कधी प्रोव्हाइड केला जातो लोकेशन क्लिअरन्स, लेटर ऑफ इंटेंट, मास्टर लेआउट प्लॅनच्या वेळेला, आणि उरलेला 60% चे 4 इन्स्टॉलमेंट करून दिले जातात, जे की प्रत्येक वर्षी पे करावे लागेल विथ रिस्पेक्ट टू प्राइम लेंडिंग रेट नुसार. ओके, किंवा जो प्राइम लेंडिंग रेट असेल त्याच्यानुसार. सो ऑप्शन बी करेक्ट आहे.
14. Which of the following benefits is available to project proponent developing an ITP under integrated township project under the ITP regulations? Full exemption from development charges, no exemption from stamp duty on the land purchase, 50% exemption on scrutiny fee for building permission, requirement to pay full royalty on minor minerals used within the project. खालीलपैकी कोणतं करेक्ट आहे? बघा, फुल एक्झम्पशन दिलं जात नाही, 50% पर्यंत एक्झम्पशन दिलं जातं, म्हणून नो एक्झम्पशनचा क्रायटेरिया येणार नाही. जर का तुम्ही मायनर मिनरल जे असेल ते जर का त्या ITP मध्ये जर का तुम्ही यूज करत असेल तर तिथे रॉयल्टी पे करायची गरज नाही, म्हणून इथे नो येणार, हे पण येत नाही. 50% एक्झम्पशन स्क्रुटिनी मध्ये दिलं जातं, तर सी बरोबर येतं. ऑप्शन सी हे करेक्ट आहे. क्लियर? नेक्स्ट, under the ITP regulations, what is the maximum percentage of government land that may be included in the total township area if it is surrounded by the project land? किती पर्सेंट पर्यंत गव्हर्नमेंट लँड ही ITP मध्ये ऍड केली जाऊ शकते जर का त्या प्रोजेक्टच्या सराउंडेड असेल तरच? जर का सराउंडेड असेल तर त्या केस मध्ये फास्ट आन्सर देत चला, 10% एवढी लँड ओके ऍड होईल. ओके, एवढी लँड ऍड होईल अप टू द 10%, त्यापेक्षा जास्त नाही. नेक्स्ट, विदिन हाऊ मेनी डेज can aggrieved person file an appeal against an order passed under the prevailing bylaws? किती दिवसाच्या आतमध्ये एखाद्या व्यक्तीने अपील करायला पाहिजे किंवा नाराज असणाऱ्या व्यक्तीने अपील करायला पाहिजे? फटाक से, सिंपल आहे. किती दिवसाच्या आतमध्ये? ऑब्वियसली करेक्ट आन्सर काय आहे? 40 डेज. ओके, हे तुम्ही MRTP ऍक्ट मध्ये पण शिकले, लक्षात ठेवायचंय. 40 डेज. क्लियर? सो बी इज द करेक्ट आन्सर. आणि जे काही तुम्ही 40 डेज मध्ये केलं असेल त्यावर डिसिजन 60 डेजच्या आतमध्ये घेणं गरजेचं आहे. अप्लिकेशन केलं तेव्हापासनं तो DTP काय करेल? 60 दिवसाच्या आतमध्ये त्यावर डिसिजन देईल. क्लियर? तर अशा पद्धतीने इथे थांबूया. आय होप तुमचे आउट ऑफ 16च करेक्ट आले असतील.